करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 10. अर्णव खाली आला तर सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते. रेखा आणि माया सगळ्यांना जेवायला वाढत होत्या. आजोबाही आज सगळ्यांसोबत जेवायला बसले होते. अर्णव येऊन जेवायला बसला. त्याने एक नजर रेखाकडे बघितलं, पण रेखा मात्र अर्णवकडे बघण्याचं टाळत होती. तिला घडलेला सर्व प्रकार आठवून ऑकवर्ड फील होत होतं. अर्णवची देखील तीच अवस्था होती. तोही जमेल तितकं रेखाकडे बघण्याचं टाळत होता. "अगं रिया, दादा आणि वहिनी पोहोचलेत का? तुला त्यांचा काही फोन आला होता का?" आई रियाकडे बघत बोलल्या. "हो ग आत्या, आताच पोहोचलेत. बाबांचा फोन आला होता मला. ते तुला फोन करतच होते. पण तुझा फोन लागतच नव्हता." रिया आईकडे बघत बोलते. "अगं तिकडे जरा रेंजचा प्रॉब्लेम होता." आई म्हणाल्या. "मामा मामी गेलेत, तर मग तू पण जायचं ना. आता इथे काय काम होतं तुझं?" अर्णव रागात बोलतो. "तुला काय प्रॉब्लेम होतोय रे? मला आत्याने थांबवलं म्हणून थांबले, नाहीतर मी जाणारच होते." "बघ ना ग आत्या, हा माझ्याशी कसा बोलतो ते." रिया बारीक तोंड करत बोलते. "अरे हे काय चाललंय तुमचं? आता दोघेही शांत बसा आणि चुपचाप जेवण करा." आई त्या दोघांकडे बघत म्हणाल्या. "अगं आई, बरोबरच बोलतोय मी. आणि तू रिया, माझ्यासमोर नाटक करू नकोस. आता तू इथे थांबलीच आहेस तर नीट राहा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मी आता परत तुला माफ करणार नाही. तुझे ते उद्योग बंद कर." अर्णव रियाकडे रागाने बघत बोलतो. "अर्णव बस झालं आता, शांतपणे जेवण करून घे." बाबा अर्णवला शांत करत बोलले. रिया मात्र रागाने लालबुंद झाली होती. ती डोळे मोठे करून अर्णवला बघत होती. "अर्णव, मला सांग, आजची मीटिंग कशी झाली ते? हे डील आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नीट लक्ष असू दे." बाबा अर्णवकडे बघत बोलले. "बाबा, तुम्ही त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. मीटिंग छान झाली आणि हे डील सुद्धा आपल्यालाच मिळेल." अर्णव हसत बोलतो. "ओके, तर मग उद्या दिवाळी झाली की आपण डील फायनल करू." बाबा अर्णवकडे बघत बोलतात. जेवण झाल्यानंतर सगळेजण गप्पा मारत बसले होते. "अरे उद्या दिवाळी आहे. चला तर मग लवकर आवरा सगळ्यांनी. उद्या सर्वांनी लवकर उठायचं. उद्या दिवाळीची सकाळ आहे." आजोबा सगळ्यांकडे बघत हसत बोलतात. "आजकाल तुम्हा पोरांना सणाचं काही महत्त्वच नाही. आमच्या वेळेस दिवाळी म्हटलं की 8 दिवस अगोदरपासूनच तयारीला सुरुवात व्हायची. गाय वासरांची पूजा व्हायची. आम्ही आकाशकंदील देखील घरीच बनवायचो. दिवे लावायची. पूर्वीच्या बायका शेणाने सगळं घर लिपून घ्यायच्या. त्या काळात सण म्हणजे अंगात चैतन्य संचारायचं आणि वातावरण अगदी प्रसन्न असायचं. आता तर जसा काळ बदलत चालला आहे, तसतशा या गोष्टी लुप्त होत चालल्या आणि तुमच्या काळातल्या नवीन नवीन गोष्टी येत चालल्यात. पण जेवढं होईल तेवढ्या आपण जुन्या गोष्टी पाळायला हव्यात. जुनं ते सोनंच असतं. समजलं का सगळ्यांना? उद्या सगळ्यांनी लवकर उठायचं." आजोबा सगळ्यांकडे बघत बोलतात. आजोबाकडे बघून सगळ्यांनी मान हलवली आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले. तेवढ्यात अर्णवचा फोन वाजला आणि तो फोन उचलण्यासाठी गॅलरीत गेला. बराच वेळ फोनवर बोलून झाल्यानंतर तो आत येऊन बघतो तर रेखा सोफ्यावर झोपली होती. ती एका कुशीवर झोपली होती. तिचे काही केस चेहऱ्यावर येत होते आणि अर्णवला ती केस बाजूला करण्याचा मोह झाला. तो तिच्या जवळ गेला. तशी तिची चळवळ सुरू झाली. तसाच तो पटकन बाजूला झाला. तिने जर मला तिच्या बाजूला बघितलं असतं तर लगेच मांजरीसारखी गुरगुरायला लागली असती. पण झोपेत किती निरागस आणि क्यूट दिसते ना. हल्ली तर मला हिचा रागच येत नाही. अर्णव, सावर रे बाबा स्वतःला, नाही तर तुझं काही खरं नाही." अर्णव मनातच बडबडत होता. इकडे रिया तिच्या रूममध्ये येऊन मनात विचार करत होती. आता खूप झालं अर्णव. तो नुसता माझ्यावर रागवत असतो. हे सगळं काही त्या रेखामुळेच होत आहे. तिचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा लागेल. आता या रेखाची सगळी जन्मकुंडली काढावीच लागेल आणि तेही लवकरात लवकर. म्हणजे अर्णवही माझ्या मुठीत येईल. अर्णव स्वतः माझ्याजवळ पायाशी लोटांगण घेऊन माझ्यासोबत लग्न करायची भीक मागेल आणि त्या रेखाला तर मी तांदळातून खडा निवडून काढावा तसं अर्णवच्या आयुष्यातून काढून टाकेल. तेव्हाच मला शांती मिळेल. तेव्हा या रेखाचा गुरूर जमिनीवर येईल. तेव्हा तिला कळेल की या रियासोबत पंगा घेण्याचे काय परिणाम होतात ते, आणि ही रिया काय चीज आहे ते. असा रिया मनातच विचार करत होती. मध्यरात्रीच्या सुमारास रेखा दचकून जागी झाली. काहीतरी भयानक स्वप्न तिला पडलं होतं. ती आजूबाजूला बघते तर अर्णव शांत झोपलेला होता. ती घामाने ओली चिंब झाली होती. बापरे, हे कसलं भयानक स्वप्न पडलं. बरं झालं की मी जोरात ओरडले नाही, नाहीतर या कडू कारल्याला जाग आली असती. तिने पाणी पीत स्वतःला शांत केलं आणि तशीच सोफ्यावर विचार करत बसली. हे परमेश्वरा, आईचं ऑपरेशन व्यवस्थित होऊ दे आणि आईला लवकरात लवकर बरी होऊ दे.
ती हात जोडून मनातच देवाला प्रार्थना करत होती. आता तिचं लक्ष झोपलेल्या अर्णवकडे गेलं. त्याचे सिल्की केस त्याच्या कपाळावर रेंगाळत होते. कसला हँडसम दिसतो ह्या झोपेत. किती साधा भोळा दिसतो. पण त्याचं बोलणं, ॲटिट्यूड आणि तो नाकाच्या शेंड्यावरचा राग, बापरे बाप. रेखा मनातच बडबडत त्याच्याकडे भान हरवून बघत होती. ती तशीच बराच वेळ अर्णवला बघत बसली. आता तिला राखीची आठवण आली. मी राखीला माझ्या लग्नाबद्दल काहीच सांगितलं नाही. आता भेटूनच तिला सगळं व्यवस्थित सांगावं लागेल, नाहीतर मॅडम माझा जीवच घेतील. आता दिवाळी झाल्यानंतर मी कॉलेजला जायला सुरुवात करायला हवी. तोपर्यंत आईचे ऑपरेशनही होऊन जाईल. रेखा मनातच विचार करत तशीच सोफ्यावर झोपली. आज सकाळी सगळेजण लवकर उठले होते आणि सकाळपासूनच घरात धावपळ सुरू होती. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. बाबा आणि अर्णव फुलांच्या माळा आणि आकाशकंदील लावत होते. आजोबाजवळ असलेल्या सोफ्यावर बसून कौतुकाने सजलेलं पूर्ण घर डोळे भरून बघत होते. किचनमध्ये आई, रेखा आणि माया दिवाळी फराळ बनवत होत्या. फराळाचा स्वादिष्ट वास घरभर पसरला होता. रिया मात्र मध्ये मध्ये लुटबुट करत होती आणि फराळ करणं तर सोडा, खाण्याचं काम मात्र ती करत होती. फराळ बनवून झाल्यानंतर आईने रेखाला पूजेची तयारी करण्यासाठी सांगितलं. आईने सांगितली तशी रेखाने पूजेची पूर्ण तयारी केली. अंगणात भली मोठी रांगोळी काढली. पूर्ण घर लाईटने आणि दिव्यांनी उजळून निघालं होतं. रेखा आणि अर्णवच्या लग्नानंतरची त्यांची पहिली दिवाळी म्हणून सगळे रीतिरिवाज आणि सगळ्या विधी रेखाच्या हातून केल्या जात होत्या. हे सगळं रेखा खूप आनंदाने आणि मनापासून करत होती. तिला हे सगळं नवीन आणि हवं हवं असं वाटत होतं. हे बघून रागाने रियाच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं आणि ती रागाने लालबुंद झाली होती. पण ती आलेला राग आतल्या आत गिळून एका बाजूला शांत उभी होती. थोड्याच वेळात यथासांग पूजा संपन्न झाली. लक्ष्मीपूजन करून सगळ्यांनी भक्तिभावाने लक्ष्मी मातेला नमस्कार केला. आज घरातील वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं. अर्णवचं लक्ष मात्र रेखाकडे होतं. आज रेखा खूपच सुंदर दिसत होती. आज तिने ऑरेंज कलरची काठपदरची साडी घातली होती. त्यावर हेअरस्टाईल करून पाठीमागे मोकळे सोडलेले केस, चेहऱ्यावर हलकासा पण एकदम सुंदर असा मेकअप, कपाळावर डायमंडची टिकली आणि त्या नाजूक ओठांवर फेंट कलरची लिपस्टिक, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र आणि त्यावर साजेसे दागिने. रेखाचं रूप अगदी खुलून दिसत होतं. इकडे अर्णव रेखाला बघून अगदी बेधुंद झाला होता. तिला बघतच बसावं असं त्याला वाटत होतं. तिचं सौंदर्य बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. अर्णवनेही आज शेरवानी घातली होती. तोही आज खूपच हँडसम दिसत होता. रेखाही अर्णवला नजर चोरून बघत होती. तिने अर्णवकडे बघितलं आणि त्याला असं त्या स्वतःकडे नजर चोरून बघताना बघून ती मात्र लाजेने चूरचूर झाली. नजर वर करून त्याच्याकडे बघण्याची सुद्धा तिची हिंमत होत नव्हती आणि मनातच तिला अर्णवचा रागही येत होता. ती मनातच अर्णवला शिव्या देत होती. रिया मात्र या दोघांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होती. त्या दोघांना असं बघून ती रागाने लाल होत होती. रागानेच ती तिच्या रूममध्ये निघून गेली. थोड्या वेळ रूममध्ये फेऱ्या मारत ती रेखाला कोसत होती आणि बराच वेळ विचार केल्यानंतर तिने 1 नंबर डायल केला. 2 रिंग वाजताच समोरून फोन उचलला गेला. मी तुम्हाला एका मुलीचा फोटो पाठवला आहे. मला येत्या 24 तासात तिच्याबद्दल सगळी माहिती हवी आहे. पैसे अकाउंटवर ट्रान्सफर केले आहेत. काम झाल्यानंतर आणखी पैसे मिळतील. रिया रागातच बोलत होती. ओके मॅडम, तुमचं काम झालं म्हणून समजा, समोरील व्यक्ती म्हणाली. त्याचं बोलणं ऐकून रियाने ठेवला. फोन ठेवल्यानंतर मात्र तिच्या चेहऱ्यावर खुन्सी हास्य दिसत होतं. आता मी बघतेस तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद किती दिवस टिकतो ते. तू माझ्या अर्णवकडे बघून लाजतेस का? तू बरोबर जाळ टाकून त्याला त्यात ओढलं. पण तुझं हे नाटक मी जास्त दिवस चालू देणार नाही. लवकरच तुला या घरातून बाहेर काढेल. तू फक्त बघच. हे सगळं रिया मनातच बडबडत होती. इकडे सगळेजण देवाला नैवेद्य दाखवून जेवायला बसले होते. रियाही येऊन जेवायला बसली. सगळेजण रेखाने बनवलेल्या फराळाचं मन भरून कौतुक करत होते. खरंच रेखा बाळा, तुझ्या हाताला खूप छान चव आहे. तुझ्या हातचं बनवलेलं जेवण कितीही जेवलो तरीही मन भरत नाही. आजोबा रेखाकडे बघत बोलले. रेखाचं कौतुक ऐकून अर्णवलाही आनंद झाला होता. त्यानेही मस्त फराळावर ताव मारला होता. त्यालाही फराळ खूपच आवडला होता. जेवण झाल्यावर सगळेजण बाहेर गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात रिया आईजवळ गेली. आत्या, नेहमी काय ग त्या रेखाचं एवढं कौतुक करत असतेस आणि ही सगळी दिवाळीची तयारी तिला का करायला सांगितली? मला सांगितलं असतं तर मीही केलीच असती ना. पण नाही, मला न सांगता तिला सांगितलं. या अगोदरच्या दिवाळीला
मीच तुला सगळी तयारी करू लागायचे, पण ही रेखा आल्यापासून तूही खूप बदललीस. रिया रडण्याचं नाटक करत बोलते. अगं रिया, असं काहीही नाही. रेखा या घरची सून आहे आणि ही त्या दोघांची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे मी हे सगळं तिच्या हाताने केलं, एवढंच. आई रियाला समजावत बोलत होत्या. आत्या, काय नुसतं सून सून करत असतेस? काही दिवसापुरतीच आहे ती. त्यानंतर मीच तुझी सून होणार, रिया रागात बोलत होती. अगं रिया, काहीही काय बोलतेस तू? शुद्धीत तर आहेस ना? आणि काय हे सणासुदीचं लावलंस तू? तुला मी किती वेळा सांगितलं अर्णवला विसर म्हणून. परत असं काही अभद्र बोलत जाऊ नकोस, आई रियाला रागवत बोलल्या. अगं आत्या, मी खरं तेच सांगते. मला नाही वाटत त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. असं कुठे 15 दिवसात प्रेम होतं का? हे दोघे आपल्या सगळ्यांना फसवत आहेत आणि प्रेमाचं नाटक करत आहेत. तू जरा त्या दोघांकडे बघ. तुला वाटतं का त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे? रिया मुद्दाम आईच्या मनात शंकेचं बीज रुजवत होती. रियाचं बोलणं ऐकून आई शांत झाल्या आणि मनातच विचार करू लागल्या. त्यांना विचार करताना बघून रिया गालात हसली आणि तिथून निघून गेली. रिया असं का बोलत असेल? दोघांचं एकमेकांवर प्रेम नाही म्हणून? तिला दोघांबद्दल काही समजलं असेल का? दोघांमध्ये सारखे भांडण होत असतील का? हे सगळं काय होत आहे मला तर काही कळतच नाही. पण माझी एवढीच इच्छा आहे, दोघांचा संसार सुखाचा व्हावा. मलाही त्या दोघांमध्ये थोडासा दुरावा जाणवतो, पण मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण मला आता त्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. आई मनात विचार करत तेथेच बसून होत्या. या विचारानेच त्यांचं काळीज पिळवटून निघत होतं. आईला असं विचारात गुरफटलेलं बघून रेखा त्यांच्याजवळ येऊन बसली. आई, तुम्ही कसला विचार एवढा विचार करताय आणि इथे अशा एकट्या का बसल्या आहेत? रेखा म्हणाली. काही नाही ग रेखा, पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, आई म्हणाल्या. हो आई, विचारताय काय? बोला ना, तुम्हाला काय बोलायचं ते, रेखा म्हणाली. हे बघ रेखा, तुझं आणि अर्णवचं एकमेकांवर प्रेम आहे की नाही हे मला माहीत नाही आणि मला त्याचा काही फरकही पडत नाही. पण आता तुमचं लग्न झालं आहे आणि तुमच्यामध्ये प्रेम नसलं तरी हळूहळू होईल याची मला पूर्ण खात्री आहे. अगं आमचंच बघ ना, आमच्या दोघांचं अरेंज मॅरेज झालं होतं आणि लग्नानंतर आम्हाला प्रेम झालं आणि आता बघ आम्ही किती खुश आहोत. त्यामुळे मला तुमच्या दोघांची काळजी वाटत नाही. तुम्हालाही प्रेम होईल आणि नवरा बायकोमध्ये भांडण तर होतच असतात आणि प्रेम हे भांडणानेच वाढतं. माझा अर्णव खूपच साधा भोळा आहे, रागीट आहे, पटकन बोलतो, पण त्याच्या मनात काही वाईट नसतं. घरापासून लांब राहिल्यामुळे त्याचा स्वभाव थोडा बदलला आहे, पण तू त्याला समजून घे आणि त्याला सोडून कधीही जाऊ नकोस, आई भाऊक होत बोलत होत्या.